सलाम दोहा मंडळी, मला खात्री आहे आपण सगळे आनंदित असाल, देवाची कृपा आपण अनुभवत असाल आणि विशेष म्हणजे परत एक वार आपल्या समोर येण्याची संधी मिळाली त्याबद्दल देवाचे विशेष आभार मानतो. मला खात्री आहे आजचा दिवस देखील आनंदात होईल. मला कदाचित आज थोडा जास्त वेळ देण्यात येणार आहे असं मी ऐकले. तर बघूया जितकं शक्य होईल जे काही देवाने आज दिलंय ते तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रथमतः परत एक वार आभार मानेल आपले सन्माननीय पाळक साहेब, त्यांनी परत एक वार तुमच्याशी जुळण्याची संधी दिलेली आहे आणि मला खात्री आहे यातून देवाचाच गौरव होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण देवाकडे जाणार आहोत. अर्थात मागची मी उजळणी करणार नाहीये, परंतु थोडक्यात सांगायला हरकत नाही की आपण मागच्या पहिल्या संदेशात, कारण गेल्या काही दिवसापासून मी प्रार्थना या विषयावर माझं चिंतन करत आहे आणि त्यातून जे मला गवसलं, जे मला मिळालं देवाकडून, पवित्र आत्म्याने जे सुचवलं ते तुमच्यापर्यंत आणण्याचा मी एक प्रयत्न करीत आहे. आणि मग प्रार्थना म्हणजे काय, प्रार्थनेचं मर्म काय, त्याचं गुज काय, त्याचा उद्देश काय, हेतू काय आहे आणि आपल्या प्रार्थना जातात तरी कुठं, याविषयी आपण मागच्या वेळेस बघितलं आहे. मग आज थोडं पुढे जाणार आहोत. जे तुम्ही पहिल्यांदा जॉईन होत असाल, कदाचित जर पहिला संदेश तुम्ही चुकवला असेल तर तुम्ही माझ्या YouTubeला चॅनलला जाऊन सबस्क्राईब करू शकता आणि त्या ठिकाणी तो उपलब्ध आहे. प्रार्थना मालिकेतला हा दुसरा संदेश. खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून मी प्रार्थना या विषयाशी भोवती फिरतो आहोत आणि मला वाटलं नव्हतं की प्रार्थना इतका गहन, म्हणजे इतकं त्याच्यात रहस्य आहे असं मला स्वतःला वाटलं नव्हतं. आणि हे वाचन करत असताना, वेगळ्या पुस्तकातून जात असताना, देवाच्या वचनात मार्गदर्शन करत असताना, त्यावर मनन करत असताना मला जे काही मिळालं ते माझ्या जीवनाकरता जितकं महत्वाचं ठरलं, मला खात्री आहे तुमच्या जीवनाकरता देखील ते महत्वाचं ठरणार आहे. जर प्रार्थना शिकायची असेल, प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं, तर कोण अशी व्यक्ती आहे की जी मला याविषयी सांगू शकते? समजा मला आपल्या इंग्लंडच्या राणी साहेबांना जर भेटायचं असेल तर त्यांच्या समोर कसं जायचं, काय बोलायचं, शिष्टाचार काय पाळायचे, हे सगळ्यात चांगलं मला कोण सांगू शकेल तर कदाचित प्रिन्स चार्ल्स. कारण ते त्यांना ओळखतात, ते त्यांचे पुत्र आहेत आणि मग त्यांनी जर सांगितलं तर मला वाटतं त्यात चूक होणार नाही. आपल्या देवाच्या बाबतीत हेच घडतंय. आपण देवाच्या समोर जातो आहोत, देवाच्या समोर कसं जायचं, कोणते शिष्टाचार पाळायचे, भाषा कशी बोलायची आणि हे सगळं सांगणारा साक्षात देवाचा पुत्र जर तुम्हाला हे मार्गदर्शन करत असेल तर आज आपण त्याच्या शाळेत जाणार. आज शिकण्याचा दिवस आहे आणि आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत लहान लेकरू म्हणून. म्हणूनच मी आजच्या संदेशाचं जे टायटल आहे, शीर्षक आहे, कशी करावी प्रार्थना, शिकव आम्हा दीना. तुम्ही म्हणाल आम्ही वर्षानुवर्ष प्रार्थना करतोय आणि हे परत काय म्हणताय? खात्री आहे, मला माहित आहे तुम्ही करताय, मी करतोय. जसा मी जन्माला आलो आम्ही सगळे लहानपणापासून आम्हाला प्रार्थना शिकवली आहे. आम्ही प्रार्थना पाठांतर करून बोलत आलो आहोत. पण आज आपण प्रार्थनेचं पाठांतर करणार नाही, आज प्रार्थना शिकणार आहोत आणि हा फरक ध्यानात घ्या. लूक 11:1 मध्ये आपण बघितलं, त्यामध्ये येशूचे शिष्य येशूला म्हणतात, आम्हास प्रार्थना करण्यास शिकव, प्रार्थना करायला शिकव. मी विचार करतो की या शिष्यांनी येशू ख्रिस्ताला प्रवचन करताना पाहिले, येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी येशू ख्रिस्ताला चमत्कार करताना पाहिलं आणि निश्चितच त्याच्यातून देवाचा गौरव झाला. परंतु त्यांनी हा प्रश्न ख्रिस्ताला विचारला नाही की चमत्कार कसे करायचे आम्हाला शिकव, प्रवचन कशी करायचे आम्हाला शिकव. त्यांनी विचारलं प्रार्थना कशी करायची हे आम्हाला शिकव. हे यहुदी लोक होते आणि यहुदी लोकांना प्रार्थना माहित नाही अशातला भाग नाही. कारण प्रत्येक यहुदी 3 वेळा दिवसातून प्रार्थना करत होता आणि शिष्य करत होते, येशू ख्रिस्त स्वतः करत होता आणि फक्त एवढंच होतं की एक ट्रॅडिशनल प्रेयर असं आपल्याला त्याला म्हणता येईल. सकाळची प्रार्थना करत असत, त्याला शेमा म्हणत असत, SHEMA. आणि मग दुपारची प्रार्थना ज्याला तेफिला असं म्हणत असत आणि त्यामध्ये
क्रीड जे असं ना त्याचं ते पाठांतर करत असेल आणि ते क्रीड येत होतं ड्युटोनॉमी 6वा अध्याय आणि 4 आणि 7 वचन हे ते पाठांतर करायचे. आणि संध्याकाळची प्रार्थना जी असायची त्याला परत ते तेफिला म्हणायचे. त्यावेळेस संध्याकाळची जी होती ती गीताची प्रार्थना असायची. फक्त फरक एवढाच होता की या गीताच्या प्रार्थनेमध्ये ते स्वतःच्या ज्या काही गरजा आहेत त्या देवासमोर घेऊन येतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं हे यहुदी होते, ख्रिस्त यहुदी होता, त्यांना प्रार्थना माहित होती. मग प्रार्थना शिकव हे वेगळेपण एकाएकी त्यांनी का बोलावं यामागचा उद्देश काय असा? एक जिज्ञासा किंवा जी प्रार्थना ते बघत होते, जी प्रार्थना ते करत होते, कुठंतरी एक आंतरिक एक रिकामं पण त्यांना त्रस्त करत होतं. काहीतरी कारण होतं आणि म्हणून त्यांनी मोठा विचारपूर्वक हा प्रश्न विचारलेला आहे. ही ऍट रॅन्डम प्रश्न नाहीये. आपण म्हणतो ना गुरु शिष्य चालले आहे, काहीतरी डोक्यात आलं पटकन गुरुजी हे सांगा ना, तसं नाहीये. या शिष्यांनी विचार केला, ख्रिस्ताचं प्रार्थनामय जीवन न्याहाळलं आणि त्यांना वाटलं हे काहीतरी वेगळं आहे. ज्या प्रार्थना आपण करतो किंवा ज्यात आपण सहभागी होत आहोत त्या प्रार्थनेत आणि या प्रार्थनेत काहीतरी फरक आहे. म्हणून त्यांनी अत्यंत विचारपूर्वक येशू ख्रिस्ताला हा प्रश्न विचारलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून प्रार्थना करत आहात. मी करतो आहे, आपण सर्व करत आहोत वर्षानुवर्ष. आणि विशेषतः जी प्रभूने शिकवलेली प्रार्थना आहे ती तर आपण सर्वजण करत आहोत. पण आजच्या दिवशी त्या शिष्यांसारखं आपण त्या ख्रिस्ताकडे जाऊया, त्याच्या शाळेमध्ये जाऊया आणि त्याला म्हणूया आम्हाला प्रार्थना कराव्या शिकीव. प्रश्न आहे, त्यांनी सांगितलं नाही आम्हाला प्रार्थना सांग असं म्हटलंय का? आम्हाला प्रार्थना सांग असं नाही, आम्हाला शिकव. लक्षात घ्या, पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक शब्द देवानी पवित्र आत्म्याने मोजून मापून टाकलेला आहे. शिकवणं आणि सांगणं यामध्ये फरक आहे. ते म्हणतात शिकव, यू टीच अस टू प्रे. आणि शिकवणं काय असतं? मी वेबस्टर डिक्शनरी मध्ये शोधायचा प्रयत्न केला, त्यामध्ये म्हटलं आहे टू इम्पार्ट नॉलेज, ज्ञानदान करणं. आणि हाऊ टू डू समथिंग हे आपल्या जीवनातून अनुभवातून समजून सांगणं त्याला म्हणतात शिकवणं. शिकवणं आणि इन्फॉर्मेशन, त्यांनी इन्फॉर्मेशन नाही मागितली. ख्रिस्त आम्हाला इन्फॉर्मेशन दे, थोडा डेटा दे, नाही नाही नाही, त्यांनी डेटा नाही मागितला, ज्ञान मागितलं जे त्यांनी ख्रिस्ताच्या जीवनात बघितलेलं आहे. आणि ज्ञान काय असतं? ज्ञान असतं अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम एज्युकेशन और फॉर एक्सपिरियन्स. आम्हाला शिकण्याकरता जे लागतं त्याला म्हणतात ज्ञान. इन्फॉर्मेशन काय असतं? एक माहिती असते, त्याच्यात आमच्या जीवनाशी संबंध असेल किंवा नसेल. आणि कदाचित आजच्या भाषेत जर सांगायचं असेल तर डाटा ट्रान्सफर होतो. कधी कधी आम्ही प्रवचनकार देखील डाटा ट्रान्सफर करतो. कुठंतरी मेसेजेस ऐकतो, कुठंतरी 4 पुस्तकं ऐकतो आणि सगळा डाटा आणून तुम्हाला देऊन टाकतो. मला वाटतं त्यावर विचार व्हावा. प्रवचनकारांनी डाटा ट्रान्सफर करू नये. लोकांना ज्ञान देणं हा वेगळा भाग आहे, पण अनुभवातून त्यांच्याशी बोलणं आणि त्यांना शिकवणं हे फार महत्वाचं आहे. आणि महत्वाचं आहे प्रियांनो, येशू ख्रिस्ताने कधीही सिद्धांत शिकवले नाहीत. डूज और डू नॉट ख्रिस्तानी शिकवलं नाही. त्यांनी नेहमी पॅटर्न दिला, कित्ता दिला. आणि ते नेहमी म्हणत असत, येशू म्हणायचे मी केलं म्हणून तुम्ही करा. मी तुमचे पाय धुतो म्हणून तुम्ही एकमेकाचे पाय धुवा. मी तुमच्यावर प्रेम करतो, पिता माझ्यावर प्रेम करतो म्हणून तुम्ही एकमेकावर प्रेम करा. येशू ख्रिस्ताचं शिक्षणाचं वैशिष्ट्य होतं मी केलं, मी करून दाखवलं, हे तुम्ही करा.
कसं करायचं? माझ्याकडून शिका. सिद्धांत म्हणजे धर्म. ख्रिस्तानी धर्म कधी शिकवला? त्यांनी देव तुमच्या समोर आणून ठेवलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे प्रियांनो, ही जी प्रार्थना आहे, आपण अनेकदा म्हटली असेल. मग तुम्ही म्हणत असाल, पाळक साहेब, प्रभूची प्रार्थना आम्ही कितीदा ऐकली आहे, लहानपणापासून शिकलो आहोत. परत काय सांगणार आहात तुम्ही वेगळं? हा, मला पण तसंच वाटलं. जे तुम्हाला वाटलं ते मला वाटलं. पण तुम्हाला आठवतं? काही गोष्टी देव मुद्दामहून आमच्याकडे घेऊन येतो. तुम्हाला आठवतं का तुमची आजी, लहानपणची आजी? ती आपली आजी ज्यावेळेस आपण लहान होतो ना, आपल्याला ती कथा सांगायची आणि त्याची फेवरेट कथा सगळ्या दुनियेत एकच आहे. म्हणजे मराठी लोकांची तरी तीच आहे. एक आटपाट नगर होतं. एक राजा होता, त्याला 2 बायका होत्या. एक आवडती होती, एक नावडती होती. आणि हे सगळ्यांना माहित आहे आणि आपल्या आजीबाईंनी आपल्याला सांगितलंय. मग ही काय करते, मुलाला घेते आणि त्याला सांगते, एक आटपाट नगर होतं, एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती होती, एक नावडती होती. बघ ते पोरगं झोपलंय. पोरगं काही झोपत नाही. परत सांगते, एक आटपाट नगर होतं, त्या ठिकाणी एक राजा होता, अमुक अमुक अमुक. पोरगं झोपलं का? नाही झोपत. 7-8दा ती ही कथा त्याला सांगते आणि मग तिला वाटते की आता पोरगं झोपलंय आणि मग तिला पण झोप लागायला लागते, आजीला पण झोप येणार. मग ती म्हणते, एक मुंबई शहर होतं, फटकन पोरगं जागं होतं. नाही आजी, एक आटपाट नगर होतं. का हो? तुम्हाला काय वाटतं? काय झालंय या ठिकाणी? ते पोरगं झोपेतून पटकन जागं झालं, तर आजी काहीतरी चुकीचं सांगतेय? असंच आहे. कारण ती कथा त्यांनी 8 वेळा ऐकली, तो विसरणार नाही. कदाचित प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना तुमच्याकडे त्या आटपाट नगरच्या कथेसारखी जर येणार असेल, ही यासाठी येत आहे की तुम्ही ती जीवनात विसरू नये. झोपेतही तुम्हाला ती आठवली पाहिजे. आणि कोणी जर तो चुकीच्या अर्थाने केली, तर ते तुम्हाला सांगता आली पाहिजे. म्हणून आजचा हा प्रयत्न आहे. येशू ख्रिस्त प्रार्थना नुसती त्यांनी शिकवली नाही, प्रार्थना तो जगला. त्याचं जीवन म्हणजे प्रार्थना होती. त्यांनी अनेक वेळेला प्रार्थना केली, ज्याविषयी आपण बघितलं. मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही. परंतु आजही ख्रिस्त प्रार्थना करत आहे, त्याची प्रार्थना बंद नाही. तो स्वर्गात गेला, बापाजवळ आहे आणि इब्री 7:25 म्हणतोय, आजही तो मध्यस्थी करण्यास आमच्यासाठी जिवंत आहे. तो आजही प्रार्थना करतोय. ख्रिस्ताच्या जीवनातली प्रार्थना संपली नाही. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो, हे तुम्हाला आश्वासन आहे की तुमची प्रार्थना व्यर्थ नाही. इट्स नॉट अ वेस्टेज ऑफ टाइम एंड एनर्जी. क्योंकि somebody is praying for you even today. कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. साक्षात देव येशू ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थी करतोय. आणि त्याला तुम्ही बघा, हे प्रार्थना ख्रिस्ताच्या जीवनात एवढं होतं. ज्यावेळेस त्यांनी मंदिरात बघितलं, की ज्या ठिकाणी ख्रिस्ताची देवाची प्रार्थनेऐवजी जे काही चाललं होतं मंदिरात, त्यांनी एकच शब्द उच्चारले, या मंदिरात सर्व राष्ट्रीय प्रार्थना घर म्हणते. प्रार्थना नुसती वैयक्तिक नाही, मंडळीच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे. त्याकरता मंडळ्या आणि मंदिर अस्तित्वात आले आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. पहिली मंडळी कशी वाढली हो? ती प्रार्थना करण्यात तत्पर होती. ख्रिस्ती आध्यात्मिक जीवन हे सामाजिक असो, मंडळीचं असो, वैयक्तिक असो, प्रार्थनेशिवाय आम्हाला पर्याय नाही. आणि प्रेषितांनी, येशू ख्रिस्तांनी जो त्यांना पॅटर्न दिला, पॅटर्न म्हणजे एक विशिष्ट कित्ता, एक फॉर्मॅट त्याला दिलेला आहे. येशू ख्रिस्तांनी असंच काही सांगितलेलं नाही, त्यांना समजून सांगितलंय. जसा एक फॉर्म असतो ना, तशा प्रकारचा एक फॉर्मॅट आहे, आकृतीबंध त्यांच्या समोर ठेवलेला.
म्हणून आपण ही प्रार्थना करताना फॉर्मॅलिटी म्हणून करू नका. ही प्रार्थना फॉर्मॅलिटी नाही. दिस इज अ फॉर्म. फॉर्मॅलिटी म्हणजे औपचारिकता, नाही का? लिहिलं आहे, लिटर्जी मध्ये आहे, आपल्या चर्च मध्ये लिहिलेल्या पुस्तकात आहे, म्हणून आपण ती बोलायची असं नाही. हा फॉर्म आहे, हा आकृती बंद आहे. आणि ज्यावेळेस फॉर्म तुमच्याकडे येतो त्यामध्ये सगळं काही मॅन्डेटरी आहे. हे आपण ध्यानात घ्या. ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो ना काहीतरी, त्यात लिहिलं असतं की दिस कॉलम्स आर मॅन्डेटरी. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये सगळे कॉलम मॅन्डेटरी आहेत. एकही आपल्याला सोडता येणार नाही. तुम्ही बघा, या प्रभूच्या प्रार्थनेच्या आधी येशू ख्रिस्तांनी जवळपास 3 वेळा असा शब्द प्रयोग केला की जेव्हा जेव्हा तुम्ही, याचा अर्थ असा आहे की तो म्हणत नाही की तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थना तुम्ही करता हे त्याला माहित आहे, म्हणून आजही आपण प्रार्थना करतो. म्हणून तो म्हणत नाही की प्रार्थना करा. हो असं म्हणतोय, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस असं म्हणा. आणि मग प्रार्थना कसे करावे हा त्यांनी सांगितलेले आहे. प्रार्थना त्यांनी सांगितलंय की वटवट नको, विचार विरहित निर्बुद्ध प्रार्थना नको. हे त्यांनी आधीच्या ह्याच्यात सांगितलं. त्याचं बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. आणि नंतर त्या प्रार्थनेचं कंटेंट, समावेश कोणत्या गोष्टीचा आहे आणि ती इंटेन्शन्स काय आहे. दिस इज अन इंटेन्शनल प्रेयर. हे आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे. आणि ही प्रायव्हेट प्रेयर नाहीये, इट्स अ कम्युनिटी प्रेयर. ज्यावेळेस आपण बघा, यामध्ये जे शब्द आले आहेत ना, आम्ही, आमच्या, आम्हासाठी, या प्रार्थनेमध्ये सगळे जे आहेत ना, आम्ही एक कम्युनिटी विषयी बोललेलं आहे, माझ्याविषयी. म्हणून ही कम्युनिटीची प्रेयर आहे, आपल्या एकट्याची प्रार्थना नाही. मग कारण प्रार्थनेमध्ये काय असतं ना, आपण सर्वसाधारणतः हे देवा माझ्यासाठी, देवा माझं हे कर, आमच्या फॅमिलीचं हे कर, देवा आमच्या कुटुंबाला हे दे, आमच्या मुलाला हे दे. पण देवाने त्या डायमेन्शनच बदललंय. तो म्हणतो की तुमची प्रार्थना जर तुमच्या स्वकेंद्रित असेल तर ती स्वार्थी प्रार्थना आहे. ही वॉन्टेड टू हॅव अ लिटल बिगर डायमेन्शन. त्याची इच्छा आहे की आम्ही, ही कम्युनिटी प्रेयर आहे, आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करतो, हे ध्यानात घ्या. आणि या ठिकाणी आपण प्रार्थना कशी करतो याचा एक दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. मला माहित नाही तुम्ही प्रार्थना का करता. आणि याचा दृष्टिकोनामध्ये त्यांनी काय सांगितलं, व्हॉट यू प्रे. तुम्ही काय प्रार्थना करता हे महत्वाचं आहे. तुम्ही प्रार्थना करता की नाही हे महत्वाचं नाही. तो म्हणत नाही की प्रार्थना करा. तो अपेक्षा आहे की आपण प्रार्थना करतो. म्हणून तो म्हणतो की आपण काय, व्हॉट वी प्रे, दॅट्स इम्पॉर्टंट. आणि दुसरं, व्हॉट यू से, तुम्ही काय म्हणता. त्याच्यात म्हटलेलं नाही की हाऊ यू डू, तुम्ही कशी प्रार्थना करता असं नाही म्हटलंय. तुम्ही काय म्हणता. तुम्ही हात जोडून प्रार्थना करता, गुडघ्यावर जाऊन करता, डोळे बंद करून करता, हे काही सांगितलेलं नाहीये. पण सांगितलंय जे महत्वाचं आहे की तुम्ही काय म्हणायचं. कारण शब्द महत्वाचे आहे. कोणत्याही संभाषणामध्ये जर आपल्याला कोणाशी बोलायचं असेल, आज तुमच्याशी मी प्रवचनामधून संवाद साधत असताना मी यावर विचार करतो, एक एक शब्दावर मी विचार केला, ते महत्वाचं आहे. या ठिकाणी या प्रार्थनेत शब्द महत्वाचे आणि मोलाचे आहेत, हे आपल्याला विसरता येणार नाही. आपल्या प्रार्थनेमध्ये भावना असल्या पाहिजे, त्यामध्ये एक उत्कटता असली पाहिजे, एक उत्साह असला पाहिजे. आणि आजकाल आम्ही या प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेचं एका पुस्तकामध्ये त्याला आम्ही बंद केलेलं आहे. मी म्हणत नाही की लिटररीच्या प्रार्थना अयोग्य आहे, असू देत, मी त्याच्या विरुद्ध नाहीये. मी पुस्तकातली प्रार्थना अयोग्य आहे असे म्हणत नाहीये.
परंतु मला हे सांगा की ज्या वेळेस तुम्ही लिटर्जी मधली प्रभूची प्रार्थना ऐकता किंवा वाचता, तुमच्या मनात त्या भावना जागू होतात का हो? आपण जे शाळेचं पुस्तक आणि हे पुस्तक तुम्हाला फरक जाणवतो का? जाणवलं पाहिजे. प्रार्थना ही आपली भावनेने केलेली पाहिजे, अखंड केलेली पाहिजे आणि प्रिंटेड करून ते चालणार नाही. मी तुम्हाला याचा थोडा ओव्हरव्ह्यू देतो, कारण मेन प्रार्थनेकडे जाण्याआधी तुम्हाला हा पूर्ण रिव्ह्यू द्यायला गरजेचा आहे. आणि असं म्हणतात की आपल्या आध्यात्मिक जीवनाचा पासवर्ड जर काय असेल तर प्रभूने शिकवलेली प्रार्थना. प्रत्येक गोष्टीला पासवर्ड आहे आजकाल. माझ्या कॉम्प्युटरला पासवर्ड आहे, माझ्या मोबाईलला पासवर्ड आहे. खरं सांगू, तुमच्या आध्यात्मिक जीवनाला एक पासवर्ड आहे आणि त्याला म्हणतात प्रभूने शिकवलेली प्रार्थना. आध्यात्मिक जीवन जर जगायचं असेल, प्रार्थनेशिवाय पर्याय नाही. यामध्ये काही ठळक मुद्दे आहेत, हे ध्यानात घ्या, कारण त्यावरून तुम्हाला कळेल की या प्रार्थनेचं महात्म्य किती मोठं आहे. या ठिकाणी 6 गरजा आहेत आणि 3 गरजा देवाच्या आणि 3 गरजा मानवाच्या. लक्षात ठेवा, कधी कधी आपण आपल्या गरजामध्ये एवढे गर्क झालो होतो, आपल्याला देवाला काही लागतं याची इच्छाच नाही. देवाला काही द्यावं लागतं, बोलावं लागतं, याच्याविषयी काही गरज नाही. काहीतरी अपेक्षा असेल ना हो देवाची. 3 गोष्टीची अपेक्षा आहे. देवाला काय पाहिजे? या प्रार्थनेनुसार तुझे नाव पवित्र मानिले जावो, आदर पाहिजे. दुसरी देवाची काय अपेक्षा आपल्याकडून? तुझी इच्छा पूर्ण हो, आज्ञा पालन पाहिजे. आणि तिसरं काय पाहिजे? तुझे राज्य येवो, निष्ठा पाहिजे. देवाला 3 गोष्टीची गरज आहे आणि या 3 गोष्टी तुम्ही बोलल्याशिवाय, देवाच्या गरजेवर बोलल्याशिवाय तुम्हाला स्वतःच्या गरजेकडे जाता येईल. 3 आता झाल्या. आता आमची मानवाची गरज काय आहे जी या प्रार्थनेत आहे? आमची गरज आहे, आम्हाला रोजची भाकर पाहिजे. आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा पाहिजे आणि आम्हाला वाईटापासून सुटका पाहिजे. 3 गोष्टी देवाच्या, 3 गोष्टी माझ्या. रोजची भाकर कोण देणार? देव देणार. म्हणून आपल्याला डिपेंडन्स करायला पाहिजे. अपराधांची क्षमा कोण करणार? ख्रिस्ताद्वारे क्षमा प्राप्त झाली, ख्रिस्त. आणि वाईटापासून सुटका कोण करणार? पवित्र आत्मा. आपल्या गरजांमध्ये, आपल्या गरजा पुरवण्यामध्ये बाप, पुत्र, पवित्र आत्मा तिघही आहे. तिघांचाही सहभाग आहे, हे विसरता येणार नाही. म्हणून मी मागच्या वेळेस सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही एकटे नसता, तुमच्या बरोबर 3 लोक आणखीन असतात. त्याला आपण बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा म्हणतो. देव ऐकत असतो. येशू ख्रिस्त मध्यस्थी करतो तुमच्यासाठी आणि पवित्र आत्मा तुमची प्रार्थना कशी करायचा शब्द भरून ख्रिस्तापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. म्हणून ते गाणं नाही का, ले चल हमें ले चल. आपण पवित्र आत्म्याला कशाला लागतो? की येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ आम्हाला घेऊन चल. त्रैक्य देव आमच्या प्रार्थनेत असतो. आणि एक माणूस असतो, नुसते तिघच असतात असं नाहीये. आणखीन एक असतो, त्याचं नाव आहे सैतान. तो पण त्या ठिकाणी असतो. आणि मग आपल्याला माहित आहे प्रार्थना हे आध्यात्मिक युद्ध का आहे, याविषयी जर वेळ मिळत तर आपण मध्ये बोलणारच आहोत. कारण ते युद्ध आहे, कारण तो तिथं असतो, त्याला प्रार्थना केलेली आवडत नाही. आणि म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारे तुमच्यावर काहीतरी निर्माण करेल. आपण 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. विल, माइंड हे आपलं असतं आणि हार्ट. आपण या 3 गोष्टींची प्रार्थना करतो. विल म्हणजे काय? आपली इच्छाशक्ती. सैतान तिथं अटॅक करतो. काय करतोय? इच्छाच मारून टाक. काय प्रार्थना करायची आज? बरं नाही वाटत, ताप आलाय, आळस, लेझीनेस. पहिल्याने तो तुमची विल मारतो, इच्छाशक्ती मारतो. दुसरं काय करतो तो? तुमचं माइंड कॅप्चर करायचा प्रयत्न.
माइंडमध्ये. मिळेल का? होईल का? मिळतं का? कन्फ्युजन जे त्यांनी हवाबाईच्या बरोबर केलं होतं. अरे नाही ते जसं म्हणतो पण त्याचं काही होत नाही. अभिवचन काय देवाला द्यायला काय लागतंय? नाही होणार. कन्फ्युजन, संभ्रम माइंड कॅप्चर करतो. आणि तिसरं तो आपला हृदय कॅप्चर करतो. आणि तो तुमच्या मधल्या तो उत्साह, ते इमोशन, नहीं यार 10 इतना 100 बार दुआ किया अभी कुछ नहीं हुआ, अभी क्या होने वाला है? आपण म्हणतो हा सैतानचा आहे बरोबर आहे. हे करत असतो तो. तो तिथंच असतो. म्हणून प्रार्थना महत्वाचा आहे. या प्रार्थनेचे काही वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगू द्या. त्याला कॅरेक्टरिस्टिक म्हणतात. ही प्रार्थना यहुदी प्रार्थना तुम्हाला माहिती आहे समजा ही जर तुम्ही प्रार्थना बघितली फार मोठी प्रार्थना नाहीये. ही अत्यंत संक्षिप्त प्रार्थना आहे. फक्त 6 पेटिशन्स आहेत आणि 2 स्तुती आहेत. ती अगदी ब्रीफ आहे, संक्षिप्त आहे. यहुदी प्रार्थना याच्या तिप्पट होती. येशू ख्रिस्ताने ती छोटी प्रार्थना आली. ही एक साधी आणि सरळ प्रार्थना आहे. सहज ध्यानात येते, समजायला त्रास नाहीये. लहान अशिक्षित माणूसही बोलू शकतो आणि समजू शकतो. साधी सरळ प्रार्थना. परंतु ही प्रगल्भ आहे, प्रोफाउंड आहे, सखोल आहे आणि त्याचा पूर्ण अर्थबोध कोणाच्या बापाला आतापर्यंत झालेला नाही. हजारो पुस्तकं लिहिली गेलीत, पण कोणत्याही लेखकाने मी जी काही पुस्तक वाचली एकाने असं म्हटलं नाही की आम्हाला प्रार्थना कळाली. प्रभूची प्रार्थना करणं कठीण आणि ही चौथाही सर्व समावेशक आहे. यामध्ये देवाची इच्छा आहे, यामध्ये मानवाची गरज आहे, सगळं काही जे लागतं ते यामध्ये आहे. ही युनिव्हर्सल आहे. म्हणून त्यासाठी तुम्ही बघा ही सर्व लोकांकडे आहे, सार्वत्रिक आहे. याची वेगवेगळी भाषांतर उपलब्ध आहेत. ही सर्वांना मिळालेली आणि 6वं आहे ही आव्हानात्मक आहे. इट विल चॅलेंज. तुम्हाला चॅलेंज करायची शक्ती या प्रार्थनेत आहे. हे आपण ध्यानात घ्या. पहिलं आपण जे कॅरेक्टरिस्टिक बघितलं 3 गरजा देवाच्या, 3 गरजा मानवाच्या. मग कॅरेक्टरिस्टिक मध्ये वैशिष्ट्य आपण बघितली 6 वैशिष्ट्य. ही साधी सरळ आहे, संक्षिप्त आहे, प्रगल्भ आहे, सर्वसमावेशक आहे, सर्वांसाठी आहे आणि आव्हानात्मक आहे. मग ही फक्त प्रार्थना नाही, एक धार्मिक विधी नाही, पोपटपंची नाही आणि तुम्ही प्रार्थना केली की सगळं काही आलबेल होईल अशातलाही भाग नाही. मग ही प्रार्थना तुम्हाला काय शिकवते? कधी कधी आपण प्रार्थनेचा आवाज पण नाही का कमी जास्त करतो. लोकांना वाटलं जितकं ओरडून प्रार्थना केली तितकी पॉवरफुल. सॉरी, असं काही होत नाही. किती काय ओरडा, देवाला काही फरक पडणार नाही. त्याला द्यायचं तर देणार, नाही देणार नाही देणार. तुमचा व्हॉल्यूम किती मोठा होता त्याला काय घेणं देणं. आणि मी बघितलं काय उगीच वेड्यासारखे ओरडतायत. तसं नाही, ही प्रार्थना नाही. ही प्रार्थना तुम्हाला तुमच्या जीवनाचे व्हॅल्यू, मूल्य शिकवते. यामुळे कारण म्हणूनच म्हटलं की हे तुमची जीवनशैली असली पाहिजे. जर तुम्हाला तुमचं जीवन कसं जगायचं आहे, जीवनशैली काय असावी हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, प्रभूची प्रार्थना करा. यामध्ये काय जीवनशैलीमध्ये आदर शिकवला जातो देवाचा. यावर अवलंबन राहणं, डिपेंडन्स राहणं देवावर हे शिकवलं जातं. यामध्ये क्षमा जी देवाकडून ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला मिळणार आहे याविषयी शिकवलं जातं. यामध्ये संपूर्ण समर्पण, स्वतःला देवाला झोकून देणं, समर्पण करणं, आज्ञाधारकता याविषयी बोललं जातं. याविषयी आपण देवाच्या कार्यात सदैव कार्यरत राहावं याविषयी शिकवलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, देवाने आपल्याला श्वास फुंकला. पण त्याआधी ह्या गोष्टी परत सांगेल. आदर, अवलंबित्व, क्षमा, आज्ञाधारकपणा, सावंत आणि कार्यरत. ही तुमची जीवनाची मूल्य असावीत. ही प्रार्थना जर तुम्हाला समजली तर ह्या गोष्टी तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग होणार आहे. दिस इज गोइंग टू बी युअर लाईफ लाईन. म्हणून ज्याला लाईफ लाईन म्हणतात या प्रार्थनेला. ही तुमची जीवनशैली तयार करते.
आज मी एक गाणं माझ्या फेसबुकला विचारलं होतं, कारण एक गाणं मी सहज बघितलं की त्यात म्हटलेलं आहे की प्रार्थना ही देवाचं श्वसन आहे. श्वसन म्हणजे श्वास आहे. तुम्ही कधी विचार केला हो, आता कोरोना आला तेव्हापासून तरी जास्त लोक विचार करायला लागले श्वासोश्वासाचं महत्व काय. मी विचार करत होतो, कोरोना कुठं अटॅक करतो? तुमचं फुफ्फुस, तुमचा श्वास. आणि हा श्वास कुठून आला? देवाने दिलेली देणगी. हा वारा आहे, हा प्राणवायू जो आहे, देवाने आम्हाला दिला. कधी विचार केला देवाने आम्हाला श्वास का दिला? हा, ते मला जिवंत राहावं म्हणून. आणखी काय विचार केला? तुम्ही कसं बोलता हो? कधी विचार केला तुम्ही कसं बोलता? मी काल थोडं गुगल करत होतो. हाऊ वी स्पीक, व्हॉट इज द प्रोसेस? गुगल करा आणि बघा काय प्रोसेस आहे. हे म्हणतात पोटातून येतं. आणि हा वारा आहे, त्याला आपण श्वास म्हणतो. आणि हा वारा आपल्या फुफ्फुसात येतो. आणि हा वारा ज्यावेळेस आपल्याला ऍक्टिव्हेट करतो, आणि काय ऍक्टिव्हेट करतो? आपलं स्वरयंत्र. आपल्या स्वरयंत्राला ते ऍक्टिव्हेट करतं. आणि मग या स्वरयंत्रातून फक्त वारा बाहेर पडतो. मग आपलं तोंड, आपली जीभ, आपला मेंदू त्याचे शब्द तयार करतो. काही काही लोकांचा गळा निघून जातो नाही, काय कॅन्सर झाला, काही झाला, त्यांचं स्वरयंत्र डॅमेज होतं. मग काय करतात डॉक्टर? ते स्वरयंत्र काढून टाकतात आणि एक दुसरी व्हॉइस बॉक्स त्या ठिकाणी लावतात. आता स्वरयंत्र गेलं तर आवाज बंद व्हायला पाहिजे, नाही होत. ते ती व्हॉइस बॉक्स लावल्यानंतर जो श्वासोश्वास, जो वारा आतमधून आपल्याला देवाने ओरिजिनल दिला आहे, तो ऍक्टिव्हेट होतो आणि त्याचे शब्द तयार केले. आपल्याला बोलता यावं म्हणून श्वासोश्वास दिला आहे. विचार केलाय? तुम्ही सगळे मेडिकलचे लोक आहात, त्याच्यावर विचार करा. आम्हाला श्वासोश्वास नुसतं जिवंत राहण्याकरता नाही दिलाय, आम्हाला बोलण्याकरता, शब्द तयार करण्याकरता दिला आहे. आणि देवाची इच्छा आहे की आपण देवाशी बोलावं. ज्याने हा श्वासोश्वास दिला, ज्याने हे फुफ्फुस दिलं, त्याच्याशी बोलावं. आणि म्हणूनच टिळक म्हणतात, टिळकांची गाणं आहे ते, श्वसन परमेश्वराचे. हा परमेश्वराचा श्वासोश्वास आहे. प्रार्थना म्हणजे देवाचा श्वासोश्वास जो तुम्हाला मिळालेला आहे बोलण्याकरता. विसरलो होता. आणि जर तुम्ही ही प्रार्थना करत नसाल माझ्या प्रिय मित्रांनो, तर तुम्ही ख्रिस्ती नाही. खरं सांगतो, स्पष्ट विधान करतो. इफ यू डोंट प्रे दिस, यू आर नॉट ख्रिश्चन. कारण ही ख्रिस्ती लोकांसाठी प्रार्थना आहे, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. या प्रार्थनांचं उत्तर, यामध्ये मी सांगितलं विनंत्या आहेत, पेटिशन्स आहेत, 6 पेटिशन्स आहेत, 6 याचना आहेत. परंतु या प्रार्थनेचं उत्तर कोण देणार आहे माहिती आहे? आम्ही. बघा आपला देव. आपल्याला वाटतं प्रार्थना केली, बटन दाबलं, आपलं उत्तर संध्याकाळपर्यंत येणार. अग्नीमध्ये सगळ्या 7 समय आहे, त्या समयातला अग्नी फेकला जाईल, आपलं उत्तर येणार संध्याकाळपर्यंत. सॉरी. जर ही प्रार्थना लक्षपूर्वक ऐकली आणि बोलले, तर तुम्हाला कळेल की तुम्हाला या प्रार्थनेचं उत्तर द्यावं लागेल. तुमच्या प्रतिसादावर या प्रार्थनेचं उत्तर अवलंबून आहे. यामध्ये देवाचं सार्वभौमत्व आपल्याला बघायला मिळतं, पण त्याच वेळेस आपली जबाबदारी देखील आपल्याला मोलाची आहे. त्याचं सार्वभौमत्व आहे, पण तुमची जबाबदारी तुम्हाला आणि मला विसरता येणार नाही. वी विल हॅव टू डू समथिंग. प्रार्थना करणं म्हणजे इट्स नॉट लाईक अ पुटिंग अ बॉल इन हिज कोर्ट. आपण म्हणतो ना, आय हॅव पुट द बॉल इन युअर कोर्ट, नाव यू टेक केअर. नाही, तसं नाहीये. इट्स नॉट पुटिंग अ बॉल इन गॉड्स कोर्ट. यू गॉट टू डू समथिंग. तुम्हाला करावं लागणार आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपण जाणार. हा थोडा प्रिव्ह्यू मी थोडा दिला. याकरता गेले कारण काय ना, की प्रार्थना तुम्हाला त्या सर्व एक पूर्णत्वात कळली पाहिजे.
त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, यामध्ये आहे काय, त्यातला इसेन्स काय आहे, मर्म काय आहे, आणि मग आता आपण जाऊया त्यामध्ये जे काही लिहिलंय, ज्या प्रार्थना आहे त्याकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. पहिली प्रार्थना, पहिली याचना, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. या ठिकाणी कुणाला प्रार्थना करायची, त्याचं नाव आणि त्याचा पत्ता दोन्ही दिलेला आहे. तुम्हाला म्हणजे असं नको व्हायला, देवाला माहिती आहे आपण कन्फ्युज लोक आहोत, किंवा ते कारण दाखवू की आम्हाला पत्ताच माहित नव्हता, आम्हाला नावच माहित नव्हतं. देव म्हणतो तुला पत्ता पण देतो आणि तुला नाव पण सांगतो कोणाला प्रार्थना करायची. आणि त्या ठिकाणी ही प्रार्थनेचं संबोधन आहे स्वर्गातील पित्या. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही याच्या आधीचे काही वचन वाचले तर त्यामध्ये म्हटलं आहे, गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. ही पित्याची प्रार्थना आहे, पित्याला केलेली प्रार्थना आहे, याचं फार महत्वाचं आहे प्रेमाने. आणि जर मला काही पाहिजे असेल तर बापाशिवाय कोण आहे हो जो मला देऊ शकेल? तुम्हाला वाटतं कोणी? आपली गरज प्रथम भागवणारा जर कोणी असेल, आपला बाप असतो, नाही? त्याला कळतं आपल्या मुलाला काय लागतं. आणि बापाशिवाय कुणाकडे प्रार्थना करावी असा पर्याय मला तरी माहित नाही. कोणतेही दगड-धोंडा माझ्या प्रार्थनेचं उत्तर नाही देऊ शकणार. मला एका जिवंत बापाकडे जाण्याची गरज आहे. कारण त्याने मला निर्माण केलंय. त्यांनी जर मला निर्माण केलं, मला जन्माला घातलं, तर त्याला माहित आहे मला काय. म्हणून आपण त्याच्याकडे जा. आणि खरं सांगू, जिथं बाप आहे, जिथं मूल आहे, म्हणूनच ही कौटुंबिक प्रार्थना आहे. तुम्ही त्याला चर्चची प्रार्थना बनवली, पण ओरिजिनल ही कुटुंबाची प्रार्थना आहे. आणि चर्च आणि मंडळी तर कुटुंब आहेच. ही कुटुंबाची प्रार्थना आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं एक अद्वितीय नातं आहे देवाशी, आणि ते फार महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो, आपण अनाथ नाही. वी आर नॉट ऑर्फन चिल्ड्रन. आम्हाला बाप आहे. कारण आपण जर त्याची मुलं आहोत, तर ही प्रार्थना तुमच्यासाठी आहे. आपण जर त्याची मुलं आहोत, तर ही प्रार्थना आपल्यासाठी आहे. मी तुम्हाला विचार करायला सांगेल की तुम्ही देवाची मुलं आहात का हो? जर तुम्ही देवाची मुलं आहात, तर तुम्ही ही प्रार्थना करणार. जे देवाची मुलं नाहीत, त्यांच्याकरता ही प्रार्थना नाही. कोण असतात तो देवाची मुलं? योहान 1:12 काय म्हणताय? परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, तितक्याच म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. जे त्याच्यावर विश्वास करणारे, आपण देवाची मुलं आहोत. रोम 8:14 म्हणतं, ज्यांना देवाचा आत्मा चालवतो ते देवाचे पुत्र. गलती 4:6-7 म्हणताय, पुत्र आहोत म्हणून आपल्याला आत्मा दिला गेला हो. आपण गुलाम नाही, आपण पुत्र आहोत, तर आपण वारिस आहोत. आपण देवाकडचे आहोत. किती मोलाने हे आपलं नातं आहे देवाशी. आणि पहिल्या या विनंतीमध्ये त्या नात्यामुळे आपण देवाजवळ जाऊ शकतो, अधिकाराने जाऊ शकतो. तोत्र्या शब्दात का होईना, अशिक्षित शब्दात का होईना आपण बोलू शकतो. मोठं नातं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं प्रियांनो, आम्हाला एकच बाप आहे. कुणालाही दोन बाप नसतात. आपल्या घरात, कोणाच्या घरात आहेत दोन बाप? नाही. मग जर आपला बाप एक आहे, तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ काय होतो? जर आम्ही दोघं भाऊ आहोत, माझा एक लहाना भाऊ थोडा रागीट आहे. मी म्हणेल की नाही रे बाबा, माझा लहाना भाऊ मला नाही आवडत, तो काय रागीट आहे थोडा. परंतु मी म्हटलं तुम्हाला आवडत नाही म्हणून तो माझा भाऊ कॅन्सल झाला का? नाही.
तो किती काय रागाट असो, कसाही असो, तो माझा भाऊच आहे, कारण त्याचा बाप आणि माझा बाप एक आहे. जर आपला बाप एक आहे, तर आपल्याला आपले भाऊबंद निवडण्याचा अधिकार नाही. कदाचित काही लोकांचं आपलं जमतं, काही लोकांशी जमणार नाही. तुम्हाला जमो की नाही जमो, तुमच्या मंडळीत तुमच्याबरोबर जो कोणी आहे, तो तुमचा भाऊ किंवा बहीण आहे. मलाही वाटतं, अमिताभ बच्चन माझा भाऊ असता तर बरं झालं असतं. मुकेश अंबानी माझा भाऊ असता तर बरं झालं असतं. पण नाही होत हो तसं. कारण त्यांचा बाप वेगळा, माझा बाप वेगळा. तसंच आहे. आपला बाप एक आहे. एक नात्यात आहोत, एक कुटुंब म्हणून आपण तयार होतो आहोत. आणि एक लक्षात घ्या, देव म्हणजे आजोबा नाही. हे लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. माहित आहे, ज्यांच्या घरात आजोबा आहेत त्यांना माहित आहे. आम्ही बघितलं. आजोबा काय करतो घरात? आमचा मुलगा काही वेडेचाळे करायला लागला, काय त्याला स्पॉईल करता बाबा तुम्ही. आम्ही लगेच आजोबाला बोलतो. आपली अशी कल्पना आहे, की आजोबा म्हणजे इतके लाड करतात नातवाचा, की त्याला स्पॉईल करून टाकतात. ते त्याच्यावर रागवत नाही, काही नाही. पण आपला देव आजोबा नाही. इज नॉट अ ग्रँडफादर. तो बाप आहे. तो न्यायी बाप आहे. तो क्रोधी बाप आहे. तो प्रेम करणारा बाप आहे. आणि तो बाप आहे म्हणून त्याला अधिकार आहे, कळकळ आहे, काळजी आहे आणि तुम्हाला तो स्पॉईल करणार नाही आजोबासारखं. फुकट लाड नाही करणार पण. हे पण ध्यानात घेणं फार महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, जुन्या करारामध्ये संपूर्ण इस्रायल राष्ट्र हे कलेक्टिव्हली देवाची मुलं होती. परंतु या नवीन करारामध्ये प्रत्येक व्यक्ती देवाची मुलं झाली. हे नवीन डायमेन्शन, हे जे काही नवीन डायमेन्शन आलेलं आहे, हे ध्यानात घ्या. आणि यहुदी लोकांना हे कधी मान्य नव्हतं, कारण ते देवाला कधी बाप म्हणू शकत नव्हते. ते त्याचं नावही घेत नव्हते हो. इव्हन त्याचं नाव लिहित नसत. इतका तो आदरामुळे होतं. पण देवाने ते डायमेन्शन असं केलं, की आपण देवाच्या जवळ त्याला बाप म्हणून हाक मारू शकतो. आणि म्हणून हे थेट संबोधन आज आपल्याला बघायला मिळतं. यामुळे काय घडतं हो आपल्या जीवनात? हे आमच्या स्वर्गातील बापा म्हटल्यानंतर एकदा एक मुलगी रेल्वेने एकटी प्रवास करत होती. आणि एकटी प्रवास करत असताना एकाने तिला विचारलं, "काय गं बाई, तू एकटीच चालली?" ती म्हणे, "हो." "तू घाबरत नाहीस?" "नाही." "काय नाही? एवढ्या ह्याच्यात इतक्या लांबचा प्रवास एकटीच चालली, घाबरत नाहीस तू?" ती म्हणे, "नाही, मी नाही घाबरत." "का?" "कारण या ट्रेनचा ड्रायव्हर माझा बाप आहे. या ट्रेनचा ड्रायव्हर माझा बाप आहे." आज जर तुम्हाला लोक विचारत असतील, "हो, एवढा कोरोना आला ना हो, तुम्ही घाबरत नाही?" तुम्ही काय म्हणाल? "हे जग चालवणारा माझा बाप आहे." विश्वास देवावर, ते धैर्य देवावर, बापापासून ते मागू शकते. तुम्ही तुमची मुलं बघा आणि मुलामध्ये बाप ज्यावेळेस असतो त्याला धैर्य असतं, त्याला विश्वास असतो, त्याला भीती वाटत नाही. मला आठवतं माझे लहान मुलं ज्यावेळेस लहान होते, एखादं स्वप्न पडायचं किंवा काय, घाबरायचे. तर मला शोधायचे पहिले कुठे आहेत. असं हात लावून असे झोपेतच शोधणार आणि बापाचा हात लागला, भीती गेली. आपले तसंच आहे. कोरोना येईल जाईल, याच्यानंतर आणखीन काहीतरी येईल. पण आम्ही घाबरत नाही त्या मुलीसारखं, कारण आमचा बाप हे जग चालवतो. तो आमच्या स्वर्गातील बाप आहे. सगळ्यात महत्वाचं आहे प्रियांनो, आणखी एक लक्षात घ्या. आज स्वर्गीय बाप आहे, त्याचा ऍड्रेस. तो आपला रस्त्यावरचा घरगुती बाप नाही. कधी-कधी आम्ही देवाशी असं वागतो, आपल्या घरातलाच बाप आहे, चलता है. "ए देवा, काय देवा, कसं देवा, काय देवा?" चालू. नाही, तो स्वर्गातला आहे. तो जर स्वर्गातला आहे, तर त्याला तुम्हाला आदर द्यावा लागेल. आजकाल आपले मुलं, नवीन जनरेशन आई-बापांना किती आदर देतात, मला नाही माहीत. मला पण मुलं आहेत. कोणाला डॅड आहे, कोणाला ड्यूड आहे, कोणाला डा आहे.
आमच्या नावाचं सगळं उलट सुलट करून टाकलेलं. कारण दे फील हाय ड्यूड. ड्यूड आम्ही कधी ऐकलं नव्हतं. आम्हाला बाबा आणि पप्पाशिवाय काही जास्त बोलता येत नव्हतं, कारण नाही तर कानपाडत मिळायचे. आता ड्यूड, डू, मा, मम्मी पण नाही म्हणत, मा. पुढे एकच अल्फाबेट बोलतील कदाचित. परंतु आपल्याला ते नातं मिळालं आहे. तो स्वर्गाचा बाप आहे. आणि याची ओळख आपल्याला कोणी करून दिली? साक्षात त्याच्या मुलाने. तुम्ही जर योहान 17 आणि 26 मध्ये येशू ख्रिस्ताची मोठी प्रार्थना, त्यात तो काय म्हणतो? मी तुझे नाव त्यास कळविले आहे. हू इंट्रोड्यूस्ड गॉड टू अस? अ फादर. त्याच्या मुलाने, देव जो पुत्र, यांनी त्याची आपल्याला ओळख करून दिलेली आहे. आणि जेव्हा फिलिप विचारतो आम्हाला पिता दाखव, तो म्हणतो ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलं. आपल्याला देवाच्या जवळ आणलं. हे प्रार्थनेच्या द्वारे, हे शिकवताना त्यांनी हे पण दाखवले की तुम्ही किती देवाच्या जवळ आहात. आणि पित्या पुत्राचं नातं कसं असावं हे साक्षात त्यांनी आपल्या उदाहरणातून आपल्याला समजून सांगितलं. तुम्ही बघा ते पिता पुत्राचं नातं, त्याच्याकडून आपल्याला शिकायचं. आणि बघा हे काही देवानी काही जुनं पण काही सोडलं नाही. तुम्ही जर जुन्या 10 आज्ञा बघितल्यात ना, आणि त्या जर कंपेअर केल्या, तर प्रभूची प्रार्थना आणि या 10 आज्ञामध्ये फार साम्य आहे. कारण 10 आज्ञामध्ये पहिला जो अर्धा भाग आहे तो देवाविषयी आहे, आणि अर्धा जो भाग आहे 10 आज्ञाचा तो मानवाविषयी आहे. आणि या ठिकाणी पण अर्धा भाग देवाचा, अर्धा भाग मानवाचा. देवाने पॅटर्न बदलला नाही, देवाची वचनं बदलली नाही. मग आपण ही प्रार्थना का करावी? ही प्रार्थना, हे आमच्या स्वर्गातील बापा, ही आपण का करावी? लोकांना देवाची खरी ओळख पटावी म्हणून. तुम्ही ज्यावेळेस हे शब्द उच्चारता आणि तुमच्या बाजूला कोणी जर ऐकत असेल, तर त्याला कळू द्या की तुम्ही तुमच्या बापाशी बोलता. लोकांना ओळख करून द्यायची. ख्रिस्तानी तुम्हाला करून दिली, आता तुम्ही जगाला करून द्यायची. म्हणून हे आपल्याकडे आहे. आणि नंतर काय आहे? देवाचा आदर. आदर द्यायला आम्ही शिकलं पाहिजे. योग्य केवल तू मोठमोठ्याने गातोय, परंतु गाणं म्हणून योग्य होणार नाहीये. ही इज नॉट वर्दी बिकॉज यू आर सिंगिंग. ही इज वर्दी बिकॉज ही इज अ फादर. आपला बाप आहे. आणि आज कुठंतरी आपण हा जो आदर आहे तो गमावून बसलोय. तुम्हाला माहित आहे, जुनं तुम्ही जर नॉर्थ इंडियामध्ये गेला तर तिथं सगळ्यांना जी शब्द वापरतात नाही का? माताला माताजी, पिताला पिताजी, है ना? हा जी काय असतो? आदर असतो, आदर. माता माताच आहे, पण माताजी म्हटलं की तो आदर येतो. पिता पिताच असतो, पण त्या जी आला त्याला आदर येतो. आणि राजस्थानमध्ये मम्मीसा, काकासा, हा जो सा जो असतो ना, किंवा आपला महाभारतातला मिताश्री, मम्मीश्री, काकाश्री, हा जो स्त्री असतो, हा जी असतो, हा सा असतो, हा असतो आदर. आमच्या जीवनातून हा जी निघून गेला. देवाविषयी आम्ही आदर करायला तयार. आम्ही पाहिजे तर नॉर्थ इंडियामध्ये, दिल्लीला आमचे काही मित्र म्हणतात, ते तिथं कुत्र्याला पण कुत्ता जी म्हणतात. पण आम्ही आमच्या देवाला पिताजी म्हणायला तयार. देव पवित्र आहे हे ध्यानात घ्या. तुझे नाव पवित्र मानले जाव. तो आहे आदर. ती आहे देवाची व्याख्या. दुसरे शमूएल 7:22 म्हणतो, तुझ्यासारखा कोणी नाहीस, तू थोर आहेस. आपला बाप, त्याचं नाव पवित्र मानलं गेलं पाहिजे, त्याला आदर मिळाला पाहिजे, कारण तो आमचा बाप आहे. यिर्मया 10:6 म्हणतो, तुझ्यासारखा कोणी नाही. आणि म्हणूनच यशाया 6 मध्ये होली होली होली, पवित्र पवित्र पवित्र. आणि तुम्हाला माहित आहे त्या काळी पवित्र कसं म्हणतात? आजकाल आपल्या चर्चेस मध्ये आपण म्हणतो 3दा कधी कधी होली 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 म्हणतो, पण त्या काळी हा शब्द फार विचारपूर्वक ते बोलत असत.
ते म्हणत असत, होली होली होली, उच्च स्वरात जात असत. तो होता आदर. आणि 100हून अधिक वचन आज आपल्याला माहित आहे की देवाच्या पावित्र्यावर आहे. आज तो आदर आपण विसरलो आहोत का? होय, विसरलो आहोत. त्याचं नाव पवित्र मानलं जावं असं म्हणतायत, पण आम्ही त्याचं नाव अपवित्र करण्याचे मागे. तुम्ही म्हणाल आम्ही नाही करत. मी तुम्हाला काही उदाहरणं दिली. आपण त्याचं नाव निंदनीय करत आहोत. देवाचं नाव पवित्र मानलं जावं असं नाही, आपण ते अपवित्र कसं करतो? काही गोष्टी तुम्हाला सांगतो. देवाच्या नावाची खोटी शपथ घेऊन आपण देवाचं नाव ओळखतो. देवाची शपथ. व्यर्थ नाव घेणं देवाचं पावित्र्य नाही. कधी कधी आपण बघतोय लग्नामध्ये पिता पुत्र पवित्र आत्म्याने आपण ते मंगळसूत्र आशीर्वादित करतो आणि पिता पुत्र पवित्र आत्मा त्रेकाच्या नावाने त्यांना नवरा आणि बायको म्हणून आपण डिक्लेअर करतो. आणि काही दिवसांनी ते एकमेकापासून दूर जातात, घटस्फोट घेतात. त्यावेळेस तुम्ही देवाचं नाव अपवित्र, तुम्ही त्या नावाचा अनादर करता, ज्या नावाने तुम्हाला आशीर्वादित केलं गेलं. मग ते तुमचं घर असेल, पाळक साहेब तुमच्या घरी येतात आणि आशीर्वादाने तुम्हाला परिपूर्ण करतात. बाप पुत्र पवित्र आत्म्याने हे घर आशीर्वादित होतं. आणि त्या घरात जर देवाच्या काही गोष्टी घडणार नसतील आणि अयोग्य जर घडणार असेल, तर ते घर देवाचं नाव अपवित्र. देवाच्या बाबतीत अयोग्य शब्दाचा जर आपण वापर केला तर आपण देवाचं नाव अपवित्र करतो. कधी कधी आपण सहज काही शब्द वापरतो, ब्लडी, गो टू हेल. काही गोष्टी देवाच्या आहेत, देवाला करू द्या. देवाचं नाव अयोग्य वापरू नका, अयोग्य शब्दांचा वापर करू नका. देव आणि स्वर्ग यावर काल्पनिक विनोद करू नका. कधी कधी आपण कितीतरी विनोद करतो, नाही वेगवेगळ्या प्रकारचे विनोद करतो की हा नरकात गेला, आणि मग काय ते बिशपचा विनोद वगैरे आहेत ना, बरेच आपल्याला माहित आहे. तो तर घाबरू नको, बाजूला बिशप पण आहेत वगैरे. स्वर्गावर विनोद करायचा नसतो. स्वर्ग देवाचं निवासस्थान आहे, त्यावर आपल्याला विनोद करायचा, जोक्स करायचा अधिकार नाही. ते जर कराल जर तुम्ही, तर त्याचा अनादर आहे, तो त्याचं नाव तुम्ही निंदनीय करत आहात. ज्या दिवशी तुमचा देवाच्या कार्यावर विश्वास नाही, त्याच्या चमत्कारावर विश्वास नाही, त्या दिवशी तुम्ही देवाचं नाव अपवित्र करत आहात. देव जर अल शद्दाई आहे, जेव्हा जेव्हा राफा आहे, जेव्हा जायरा आहे, मान्य करा. ही देवाची नावं आहेत, त्या नावाला अर्थ आहे. ही नावं व्यर्थ घेऊ नका, फार महत्वाचं आहे. आणि ढोंगी पण करू नका. आजकाल देवाच्या नावाखाली आम्ही काय काय करतोय? आम्ही कोर्टाच्या केसेस देवाच्या नावाखाली लढतो आहोत. आम्ही दंगे देवाच्या नावाखाली करतो आहोत. आम्ही युद्ध देवाच्या नावाखाली करतो. देवाचं नाव व्यर्थ वापरू नका. तुम्ही देवासाठी काही करत नाहीये. मी माझ्यासाठी थोडी करतोय, देवासाठी करतोय. देवाला तुमची गरज. ज्यावेळेस आपण देवाचा ढोंगीपणाने वापर करतो आणि देवाच्या नावाने आपण जर काही भ्रष्टाचार करतो, देवाचं नाव आपण अपवित्र करतो. योहान 16 आणि 2 मध्ये काय म्हटलेलं आहे? तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाची सेवा सादर करीत आहोत असे वाटेल. जे लोक मर्डर करतील, खून करतील, ते काय म्हणतील? देवासाठी करतो. स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. नंतर आहे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हो, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. यामध्ये दोन महत्वाचे विचार आहेत, तुझी इच्छा आणि तुझं राज्य. आणि सगळ्या गायक लोकांनी याचा फार वापर, त्यांचा आवडते शब्द आहे ते. मला माहिती आहे, ताईरा हैदर अलीने गायले ना का, तेरी इच्छा पूरी हो जाए, मैं मिट्टी हूं, तू है कुंभार. तेरी इच्छा पुरी हो जाए, तिने ते गाणं म्हटलंय. आणि तुम्हाला माहित आहे, जय जय जगदीश आपण जे गाणं म्हणतो, त्यात काय आहे?
तुझे राज्य येऊ जगिया स्वर्ग उभारा हो. गीतकार तेच म्हणते ना, तुझं राज्य येवो, तुझी इच्छा पूर्ण हो. आमचे गीतकार लोक ते म्हणतात आणि आम्हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांकडून हीच आपली अपेक्षा आहे. देवाचं राज्य जे तुमच्या अंतःकरणात. येशू ख्रिस्त आला, त्याने म्हटलं देवाचं राज्य जवळ आलं आहे आणि ते इथपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि हे देवाचं राज्य आपल्याला आपल्यापर्यंत सीमित करता येणार नाही, दुसऱ्यांपर्यंत न्यावं लागेल. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगायला काय? ख्रिस्त राजा आलेला आहे, ख्रिस्त राजा तुम्ही अनुभवलाय, त्याची सुवार्ता तुम्ही काय स्वतःकडे ठेवणार आहात? ख्रिस्ती धर्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, पब्लिक लिमिटेड कमिटी आहे. ती दिव्याखाली ठेवता येत नाही. आपण पहाडावर वसलेलं नगर आहोत. दॅट्स आवर आयडेंटिटी. देवाची स्वार्था, राज्याची स्वार्थ आपण गेलं पाहिजे. देवाचं राज्य काय आहे हो? जिथं राज्य आहे त्या ठिकाणी 3 गोष्टी आहेत. त्या ठिकाणी प्लेस आहे, जागा आहे. त्या ठिकाणी सामर्थ्य आहे आणि त्या ठिकाणी लोक आहे, ज्याला नागरिक म्हणतात. राजाशिवाय राज्य होत नाही. ख्रिस्ताशिवाय राज्य नाही. या ठिकाणी एक वचन आहे रोम 14 आणि 17 मध्ये, कारण खाणे पिणे ह्या देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती, पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात त्या. खाओ पिओ याच्यात नाही देवाचं राज्य. आम्ही देवाचं राज्य कसं दाखवतो? मायकल दारू पी के डान्स करताय, हे देवाचं राज्य दाखवण्याची गरज नाही. तो म्हणतो त्यामध्ये तुमचं नीतिमत्व, तुमची शांती आणि आनंद. नीतिमत्व म्हणजे रायचसनेस, देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं, हे देवाचं राज्य आहे. आणि दुसरा आहे, मी थोडं लवकर जातो आहे कारण थोडा वेळ होतो आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो, जसं पृथ्वीवर तसं स्वर्गात. देवाच्या इच्छेविषयी बरेच गैरसमज आहे. काही लोक देवाची इच्छा कुठेही वापरतात, काही सहज. समजा मागं मला ते उदाहरण दिले, काही झालं, कोणी वारलं, कोणाचं मरण झालं, कोणाचा अपघात झाला, देवाची इच्छा होती. अरे बाबा, त्यांनी दारू पिऊन आपलं लिव्हर खलास करायची गरज नव्हती, सिगरेट पिऊन फुफ्फुस करायची गरज नव्हती, आणि हे सगळं करून तर तो मरणार असेल. देवाची इच्छा कुठे होती? देवाची इच्छा नव्हती त्यांनी दारू प्यावी, देवाची इच्छा नव्हती त्यांनी सिगरेट पाहावी, देवाची इच्छा नव्हती त्यांनी असं वागावं. देवाची इच्छा काही उठलं सुटलं ज्याचं आपल्याला उत्तर देता येत नाही, देवाच्या डोक्यावर टाका. देवाची इच्छा चुकीचं विधान. देवाची इच्छा हा पळवाट म्हणून वापरू नका. ज्याचं मला उत्तर देता येत नाही, जे मला समजत नाही आणि 4 चौघात माझी बेइज्जती होईल म्हणून एकच शब्द मी वापरणार, पळवाट म्हणून देवाची इच्छा. तसं करू नका. कधी कधी यामध्ये एक काही भाग आहे बघा, त्याच्यामध्ये काय म्हटले? तुझ्या इच्छेप्रमाणे हो. यामध्ये 2 गोष्टी आहे, एक नकारात्मक आहे आणि एक तटस्थ आहे. तुझी इच्छा, जो होगा सो होगा, मला काय घेणे जरे बाबा, जे होणे वाला आहे. म्हणजे त्याला फॅटलिस्टिक व्ह्यू आहे, दैववादी लोक. देवाने नाही, त्यांनी ठरवलं आपण काय करू शकतो, होणार ते होणार, तसं नाही. दुसरं काय म्हणतायत? तटस्थ असतात. ते म्हणतात बाबा हो, तो देव आहे, ही इज द बिग बॉस, टोटल सरेंडर, जो बोलेगा हम कर लेंगे. देवाची इच्छेप्रमाणे ते तसं पण नाही. इव्हन ग्रीक जे स्टॉईक लोक होते, आणि अनेक धर्म आहेत की जे दैववादाला मानतात, त्याला देवाला जे वाटेल ते होईल आणि तुम्हाला माहित आहे ते कोण. आपण त्यावर विचार करायची गरज आहे. देवा याविषयी जे काही वेगळे गैरसमज असे आहेत,
देवाची सर्व इच्छा पूर्ण होत नाही, लक्षात ठेवा. तू म्हणता तुझ्या इच्छेप्रमाणे होत नाही. तुम्हाला वाटतं या जगामध्ये देवाची सर्व इच्छा पूर्ण होते? नाही. जे काही घडतं त्यामध्ये देवाची इच्छा आहे? नाही. फक्त देवच त्याची इच्छा पूर्ण करू शकतो. आपण काही करू शकत नाही असं आहे? नाही. आपण देखील देवाची इच्छा पूर्ण करू शकतो. हे ध्यानात घेणं महत्वाचं आहे. या ठिकाणी 2 शब्द आहेत. एक आहे विल. ऍक्च्युअली विल शब्द जो आहे ना, हा इंग्लिशमध्ये विल बरोबर वाटत नाही, विश असायला पाहिजे, डिझायर असायला पाहिजे. मराठीमध्ये योग्य शब्द आहे तुझी इच्छा. सी विल काय असते हो, ही डिक्री आहे. त्याच्यामध्ये आदेश, हुकुमनामा असतो आणि त्याच्यात आपण काही करू शकत नाही. तो हुकुमनामा असतो. येशू ख्रिस्तानी यावं, त्याने मरण सोचावं, हा हुकुमनामा आहे. ते देवानी डिक्री आहे. त्याच्यात मी काही करू शकत नाही. परंतु त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचं तारण व्हावं. ही त्याची इच्छा आहे, ती पूर्ण व्हावी. याकरता मी मदत करू शकतो. प्रत्येक गोष्ट देवाकडे येणं. आपण प्रार्थना केली तर निश्चितच देवाची इच्छा पूर्ण होईल. आपल्या जीवनाद्वारे, आपल्या वागण्याद्वारे आपण देवाची इच्छा पूर्ण करू. कधी-कधी आपण आपले मुलाला म्हणतो ना, "अरे बाबा, मरता-मरता माझी एक इच्छा आहे, तुझं लग्न झालं पाहिजे." आणि तो लग्न करतो. ती इच्छा पूर्ण करतो. ती इच्छा पूर्ण करणार. कशा प्रकारचा आहे? तो काय करतो? बापाची इच्छा आहे करावं आणि तो करतो. याचा अर्थ तो इच्छा कशी पूर्ण करतो? बाय डूइंग समथिंग. काही करून आपल्याला पण काही करावं लागेल, तरच आपण देवाची इच्छा करू शकतो. आणि कधी-कधी आपण देवाची इच्छा, समजा मला कोणी फोन केला, "पायक साहेब येता का उद्या चर्चमध्ये बोलायला, प्रवचन द्यायला?" देवाची इच्छा असेल तर हो. माझा प्रश्न आहे, तुम्ही विचारलं का हो देवाला जाऊ की नाही म्हणून? आपण देवाला विचारत नाही आणि देवाची इच्छा असेल तर येणार. अरे बाबा, आधी विचार ना देवाला. मग ठरवणं. आपण देवाला विचारत नाही आणि देवाची इच्छा असेल. आणि देवाने सांगितलं नको येऊ तर? मग कॅन्सल करणार. हे असे आपण काय मोघम शब्द वापरतो, हे टिकू हे नका. स्वतः ठरवू नका देवाची इच्छा काय आहे, देवाला ठरवू द्या. आणि देवाच्या मनात काय आहे त्याला विचारा. आणि मग देवाची इच्छा समजेल कसं? पवित्र शास्त्र दिलंय. त्यामध्ये देवाला काय आवडतं हे लिहिलेलं आहे. काय करावं हे लिहिलेलं आहे. धर्माचरण कसं करावं हे लिहिलेलं आहे. देवाला नाही विचारू शकत. पवित्र आत्म्याला तुम्ही विचारू शकता, सीनियर पालकांना विचारू शकता, सीनियर व्यक्तीला विचारू शकता. आणि कधी-कधी देव आपली इच्छा कधी-कधी स्वप्नातून, कधी-कधी दृष्टांतातून वेगवेगळ्या प्रकारे तो देऊ शकतो. हा त्याचा पर्याय आहे. हे आपण लक्षात घेतला पाहिजे. एपिस 5:17 म्हणते, म्हणून मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. आपण मूर्खासारखे वागतो. काही झालं की प्रभूची इच्छा. जाणून घ्या प्रभूची इच्छा काय. विचारा देवाला, प्रभू तुझी काय इच्छा आहे रे? आणि समजा तुम्हाला कळत नसेल, कोणी आपले जवळचे ज्यांना तुम्ही मेंटर म्हणतात त्यांना विचारा. तुमच्या मंडळीचे पालक आहेत त्यांच्या बरोबर जाऊन बसा. फार गरज आहे. याची गरज आहे. देवाची इच्छा कळेल. आणि जर आपण देवाच्या इच्छेनुसार जर काम केलं नाही, तर जीवनात यश नाही. कधी-कधी एकाएकीच मुलं माझ्याकडे येतात, म्हणतात आम्हाला मिनिस्ट्रीमध्ये यायचंय. म्हटलं देवाला विचारलं? हां, देव बोलला माझ्याशी. देवाने सांगितलं. म्हटलं का तू जर बाहेर राहिला आणि देवाची सेवा केली, तर ते काही देवाला आवडणार नाही का? पण लोकांना काय वाटतं मी मिनिस्ट्रीमध्ये आलो, की जसा मी सियोन देशाला पोहोचलो, स्वर्गातच पोहोचलो. तसं नाही. देवाने सॅक्रेड, अतिपवित्र, साधे पवित्र असं नाही बनवलंय. जे काही तुम्ही करता,
ते पवित्र आहे. तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये काम करता तर ते देवाच्या दृष्टीनं पवित्र कार्य आहे. ती देवाची इच्छा आहे. तुम्हाला जर देवाने हॉस्पिटलमध्ये ठेवलं याचा अर्थ आहे ते तुमचं मिशन फील्ड आहे. आता तुम्हाला मिशन फील्ड मधून जंगलात जायची गरज नाही, झोपडपट्ट्यांमध्ये जायची गरज नाही. जर तुमची शाळेत काम करतात तर शाळा तुमचं मिशन फील्ड आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करत असाल तर ते तुमचं मिशन. हीच तर देवाची इच्छा आहे. आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे. तिसरं आहे, आज आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आतापर्यंत आपण देवाची गरजेविषयी बोलत गेलो. आता आपण देवाच्या गरजेपासून मानवाच्या माझ्या गरजेकडे येणार आहोत. आणि मग म्हटलेलं आहे, आमची रोजची भाकर आज आम्हास दे. मोठं कठीण वाटते वाक्य. मी हे 2-3दा वाचले. आमची रोजची. ओके, म्हणजे रोज जी खातो ती झुणका भाकर जी असेल ती. आजच दे, उद्या नको. आम्हास दे, आम्हाला दे, बाजूच्याला नाही. हा काय आहे? म्हणजे मी कधी म्हणतो देवा असं कसं रे देवा, असं कसं? एक काम करणं, मी दररोज का मागायचं तुला? एक काम करणं, आम्हाला या वर्षाचा साठा एकचदा देऊन टाक ना. आपण कोरोनात करतोय नाही का? 8-8 दिवसाचं पण महिन्याभराचं भरून ठेवतोय. मग आपण ही प्रार्थना नाही करत, दररोजची आजची भाकर आज आम्हाला दे. कारण आम्हाला उद्या मिळते की नाही मिळत. उद्या दुकानं बंद झाली तर काय होईल? भरतोय. पण देवाने तुम्हाला असं म्हटलेलं नाही, की मला आज वर्षभराची भाकर आज आम्हाला देऊन ठेव. माझे पोटार भरू दे. माझं फ्रीज भरून राहू दे. नाही. आजची भाकर आज आम्हाला दे. मग काही-काही लोक म्हणतील, आम्ही प्रार्थना करायची काही गरज नाही हो साहेब. आमच्याकडे भरपूर आहे. फ्रिजमध्ये सगळं काही आहे. सॉसेजेस आहे, हे आहे, ते आहे. भरपूर माल भरून ठेवलेला आहे. आम्हाला काही गरज नाही. आम्ही का करायची ही प्रार्थना? तुम्हाला वाटतं ही प्रार्थना गरीब लोकांसाठी आहे? ही श्रीमंतासाठी पण आहे, गरिबासाठी. कारण त्याच्यामध्ये ॲटिट्यूड आहे. त्याच्यामध्ये दृष्टिकोन आहे. ते दररोजच्या खाण्याविषयी नाहीये. तुम्ही कशा रीतीने देवाकडे जाता याचा अर्थ आहे, की कधी-कधी आपण कधी-कधी वाटतं देव आपल्या भाकरी-बिकरी देवाला काय इंटरेस्ट असेल? हां, नोकरी हां, देवाला विचार. खाणं-पिणं तर आपला चॉईस होत आहे ना. पण तुम्हाला खरं सांगू? जर देव तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टी देऊ शकला नाही ना, मोठ्या कुठून देईल? जर छोट्या देत असेल तर ठीक आहे. नाहीतर मोठ्या कुठून मिळतील? म्हणून छोट्या-छोट्या प्रार्थना करायला शिका. तुम्हाला एकदम मध्यस्थीची प्रार्थना करायची काही गरज नाहीये. छोट्या प्रार्थना करायला. मला आठवतं आमचे सासूबाई आमच्याकडे आले होते. शिवता सुई हरवली. शोधते. म्हणाले, "जावई बापू कुठं सुई दिसत नाही, पडली कुठं, काय झालं काय?" एकाएकी आमची सासूबाई शांत झाली आणि लगेच हात जोडून येशू रक्ते जय आणि मग प्रार्थना करायला लागली, "सुई मला दे, शोधून दे ताबडतोब." आणि बघा आश्चर्य, सुई सापडली हो. हा आहे विश्वास आमचा. छोटी गोष्ट सुई. तिनं प्रार्थना केली, "येशू रक्ते जय." आणि सुई मिळाली. God can do wonders in your life. He can give you small things. तो जर छोट्या गोष्टीत विश्वासू आहे, तर मोठ्या गोष्टी का देणार नाही हो? Why can't he make you a big man? मला हेच वाटत होतं. पोटासाठी काय पाहिजे? एक छोटंसं काम पाहिजे. क्लरिक असला तरी चालेल, कोऑर्डिनेटर असला तरी चालेल. देव म्हटलं, "नाही, तू डायरेक्टर होणार आहेस." देव आपल्याला अनन्यसाधारण देतोय. आपण छोटं मागतोय. मग माझी साक्ष बाळासाहेबांनी सांगितली, कधी छोटं मागतो आपण. देवाने मोठं दिलंय. आणि देवाचं ही भाकर जी आहे ना, आजची भाकर आज आम्हास दे, याचा अर्थ देवाला म्हणायचा आहे, की तुम्ही दररोजच्यासाठी मागा. युअर लाईफ इज 24 अवर्स अ डे. आजची मागा, कल का मिल जाएगा. उद्याची येशू ख्रिस्ताने म्हटलं ना, आजची काळजी आजच्या करता ठीक आहे, उद्याची उद्या. आजचं कॉन्सन्ट्रेट. रोजंदारीवर जे लोकं असतात ना, जे मजूर बाहेर उभे असतात, फक्त त्या दिवसाचं काम करतात, मिळतं पडून. आणि तेच आपल्याला करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रियांनो, देवाला आपल्या शरीराची काळजी आहे.
तुम्हाला माहित आहे, पवित्र शास्त्रामध्ये, ख्रिस्ती विश्वासामध्ये शरीर फार महत्वाचं आहे. इतर ठिकाणी शरीर मर्त आहे, शरीराला किंमत नाही, ती राख आहे, माती आहे असं म्हटलं जातं. पण पवित्र शास्त्र शरीराला फार मानतं. आपलं पुनरुत्थान शारीरिक असणार आहे. आपण भूत म्हणून परत जिवंत होणार नाहीये. आत्मे असे काही गिटार घेऊन फिरताना दिसणार नाहीयेत आपल्याला. शरीर असणार आहे. आपलं पुनरुत्थान शरीराचं असणार आहे. आणि येशू ख्रिस्त शरीरात आला आणि पुनरुत्थानानंतर त्यांनी शरीर धारण केलं. हे शरीर देवाने बनवलेलं आहे. आणि म्हणून तो त्या शरीराची काळजी घेणार नाही. शरीराला जे काही लागतं देव ते पुरवतो. म्हणूनच त्यांनी भाकर म्हटलंय. त्यांनी म्हटलं नाही, गिव्ह मी माय केक एव्हरी डे, नाही. गिव्ह मी माय अल्लार खा बिर्याणी एव्हरी डे, नो. त्यांनी बिर्याणी नाही मागितली, दररोजची भाकर, ज्याची गरज आहे पोषण करता, नरिशमेंट करता. आणि येशू ख्रिस्तच म्हटला ना की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असं नाही. याचा अर्थ जगण्याकरता भाकर आवश्यक आहे, पण त्याच्याबरोबर दुसरं पण लागतं. देव म्हणते की भाकरीची गरज नाही. आणि रोजची याविषयी आपण बघितलंय, आमची भाकर हे प्रायव्हेट डिव्होशन आहे, पण आपण प्रार्थना सर्वांसाठी करतो. स्वार्थी प्रार्थना नाहीये. सर्वांना भाकर मिळावी असं त्यात म्हटलेलं आहे. आणि आज आपल्याला तो द्यायला. अन्न कुठून येतो? अन्न देवापासून येतं. तो असं मला वाटतं स्तोत्र 37:25 की नीतिमान भिकेचा लागलेला मी कधी पाहिला नाही. तो भिकारी होणार नाही. त्याला जीवन मिळतं. जे नीतिमान आहे ते देवाप्रमाणे वागतात. आणि अन्न आपल्याला देवापासून मिळतं. म्हणून आपण प्रार्थना करताना काय म्हणतो? लेट्स से ग्रेस. आभार मानतो. ती ग्रेस आहे. वी डोंट डिझर्व इट. देवाची कृपा आहे आम्हाला दिलेली. म्हणून आपण ते मागतो. पण त्याच वेळेस हे ध्यानात घ्या, आमची रोजची भाकर आम्हाला दे. म्हणजे काम करायचं नाही, ऑटोमॅटिक मानना पडेल असं पण नाही. इव्हन इस्रायल लोकांना मानना काही दिवस दिला, 40 वर्ष दिला. पण ज्या दिवशी कनान देशात पोहोचले, मानना बंद झाला. मानण्याची अपेक्षा देवाकडून करू नका, घाम गाळायची प्रयत्न करा. आणि पवित्र शास्त्र काय म्हणते? दुसऱ्या सेनेच्या 3:10 मध्ये, कोणाला काम करायची इच्छा नसेल तर त्याने खायचं नाही, उपाशी राहायचं. यू गॉट टू वर्क. फुकट्या लोकांकडे देवाला काही किंमत नाही. त्यांना तो जेवण देणार पण नाही. ध्यानात घ्या. आणि अन्नाचा, हे अन्न जर इतकं मोलाचं आहे तर त्याचा अपव्यय किंवा ते वाया घालता येणार नाही. तुम्हाला माहित आहे, ज्या 12 टोपल्या उरल्यात, येशू ख्रिस्ताने काय सांगितलंय? कलेक्ट करा. फेकून नाही दिल्या. फुकट मिळालंय, जान दो फेक दो. नाही, शिष्यांनी कलेक्ट केल्या, कारण त्यांचं जेवण दुसऱ्या दिवसाचं त्याचं. अन्न वाया करू नका. आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जीवनाची भाकर पण आहे, ख्रिस्ताकडून आहे. ती जर आपण खाल्ली तर आम्हाला कधीही भूक लागणार नाही. चौथं, जसे आम्ही आपल्या अपराध्यात क्षमा केली तसे तू आमच्या अपराध्यास क्षमा कर. मनुष्याची सगळ्यात मोठी गरज आहे क्षमा. मनुष्याची सगळ्यात मोठी समस्या आहे पाप. सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो आमच्या डीएनए मध्ये आहे, तो आहे पाप. म्हणून प्रार्थना करताना आम्हाला जर देवाच्या समोर जायचं असेल, त्या पवित्र देवासमोर जायचं असेल, आमच्यात बदल घडायची गरज आहे. आणि ख्रिस्ती याच्यामध्ये बदल हा नेहमी दुहेरी आहे. एक आहे हॉरिझॉन्टल, एक आहे व्हर्टिकल. एकमेकांशी बरोबर वागा आणि देवाशी बरोबर. कधी जर तुम्ही देवाशी बरोबर वागताय, आपलं देवाशी बरोबर चांगलं चाललंय, आजूबाजूच्या लोकांची जर तुमचं बरोबर नसेल तर ते नातं नाही.
क्षमाची आम्हाला गरज आहे. पाप आमच्या त्याच्यामध्ये घुसलेलं आहे DNA मध्ये. आणि पाप सहजासहजी जात नाही. आम्हाला क्षमेची गरज आहे. म्हणूनच वधस्तंभावरचा पहिला शब्द देखील क्षमेविषयी होता. देवानी पहिली प्रार्थना जर त्यावेळेस काय केली असेल, हे बापा यांना क्षमा कर. क्षमा. काही ठिकाणी म्हटलंय आमची ऋण आमच्या सोड, आणि त्याचा तो दुष्ट चाकर आहे की ज्याला देवानी माफ केलं त्याचं कर्ज, पण तो दुसऱ्या आपल्या सेवकाला माफ करत नाही. देवाने आम्हाला माफ केलंय ना, देवाने आम्हाला क्षमा केली आहे ना, मग आपण इतरांना क्षमा करायची गरज आहे. जरून आपण जर आपल्या बंधूची क्षमा करणार नाही तर देव आपल्याला कधीही क्षमा करणार. क्षमा करणं म्हणजे काय असतो माहित आहे? क्षमा करणं म्हणजे सॉरी म्हणणं नाही, रिग्रेट करणं नाही. क्षमा करणं म्हणजे रिस्टोरेशन ऑफ द रिलेशनशिप. आपलं नात्यात बदल झाला पाहिजे. दोन बहिणी कधीच बोलत नव्हत्या. मी विचारलं, "का गं बाई, बोलता कसं काय चाललंय दोघींचं?" "नाही पाळायचं, मी तिला क्षमा केली." तो बोलत नाही तिच्या संग. क्षमा केली आणि बोलत नाही. ही क्षमा नाही गं बाई. याला क्षमा नाही म्हणत. तुला बोलावं लागेल. तुझी रिलेशनशिप बिल्ड कर. जी क्षमा रिलेशनशिप बिल्ड करत नाही, ती क्षमा कशी असू शकते? मग एक प्रश्न आहे प्रियांनो, या ठिकाणी देवाने कंडिशन का टाकली, की तू जर आपल्या भावाची क्षमा करणार नाही, तर मी तुझी क्षमा करणार नाही. कारण पवित्र शास्त्रात असं म्हटलंय, की जितक्यांनी स्वीकार केला त्यास प्रत्येक, जर आपण आपली पाप पदरी घेतो तो विश्वासू नाहीये, आपल्या पापांची क्षमा करेलच. परंतु आता इथं अट काय? अट यासाठी आहे, की जर आपण दुसऱ्यांना जर क्षमा केली, जर देवाने आपल्याला क्षमा केली, तर आपण दुसऱ्याला क्षमा केली पाहिजे. लोकांना वाटलं आपलं तारण झालेलं आहे. आता मला परत पाप क्षमेची मागायची गरज नाहीये. आहेत आमच्याकडे काही पंथ. दे डोंट वॉन्ट. नाही, नाही आमचं झालंय तारण. वी हॅव बीन सॅन्क्टिफाईड. वी डोंट नीड. पेत्राचं उदाहरण पाय धुण्याचं. तो म्हणतो माझे पाय धुवू नका. धुवायचं तर सगळं शरीर धुवा. येशू ख्रिस्त काय म्हणतो? तुम्ही जलस्नानाने शुद्ध झाला आहात. तुम्ही आता बाप्तिस्मा झाला. तुम्ही देवाजवळ आला. तुम्ही देवामध्ये बाप्तिस्माने डुबवला गेला. त्या दिवशी तुम्ही शुद्ध झालाय. तुमचं तारण झालंय. यू हॅव बीन सॅन्क्टिफाईड. आता तुम्हाला गरज नाहीये तारणाची. आता गरज आहे पाय धुण्याची. कारण तुम्ही दररोज चालता आणि दररोज तुमचे पाय खराब. आमच्या जीवनात तसं आम्हाला तारण मिळालंय. परंतु आम्हाला दररोज देवाच्या बरोबर चालत असताना जे घाणीतून आम्ही जातो, ज्या वातावरणातून आम्ही जातो, ज्या पापाच्या वाटेतून आम्ही जातो, ते कुठंतरी दररोज स्वच्छ करावं लागतं. आणि येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं, जर तू मला पाय धुवू देणार नसशील, तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही. यू हॅव नो फेलोशिप विथ मी. आपल्याला जर देवाबरोबर राहायचं असेल, फेलोशिप मध्ये राहायचं असेल, तर आपल्याला त्याकरता सुधारावं लागेल. मला वाटतं काही वेळ घेतला चालेल ना पाळक साहेब? कॅन टॉक? ओके. 5वा आहे, आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. हा एक असा थोडं गंभीर आहे ज्या ठिकाणी मी आता आलोय. आम्हास परीक्षेत आणू नको मराठी शब्द आहे, परंतु इंग्लिशमध्ये टेम्पटेशन, मोह. आम्हाला मोहात आणू नको. कन्फ्युजिंग आहे. आणि याकोबाच्या पत्रात असं म्हटलेलं आहे, की देव आपल्याला मोहात पाडत नाही. मग जर देव मोहात पाडत नाही, तर अशी प्रार्थना का करायची? देवाचं काही घेणं देणं नाहीये. मग का करू मी? देव पाडत नाही तर त्याला विचारायची गरज नाही. समजून घ्यायचं. मोह येतो कुठून हो? मोह येतोय वासनातून. वासनेपासून मोह, मोहापासून पाप आणि पापापासून मरण. या जगामध्ये आपल्याला मोह येतात देहापासून, जे आपल्या सवयी, वाईट सवयी, जुना माणूस, जे अशक्तपण, जे व्यसन, हे जग, त्यात मोह येतात. मीडिया आहे, मोबाईल्स आहेत, कॉम्प्युटर्स आहेत, समाज आहे. इथून मोह येतात तरुणांनो तुमच्याकडे. आणि तिसरं कोण आहे जे मोहात आम्हाला पाडतं? सैतान. तिन्ही आहे. हे आपण ध्यानात घ्या.
मोह या शब्दाचा जो अर्थ आहे या ठिकाणी दोन्ही प्रणित तुम्ही वापरू शकता. मोह म्हणजे टेम्पटेशन पण म्हणू शकता आणि परीक्षा पण तुम्ही म्हणू शकता ग्रीक अर्थानुसार. मग आता बघूया. समजा ही जर परीक्षा आहे, मग आपण प्रार्थना का करायची की परीक्षेत आणू नको? परीक्षा वाईट आहे का? आपण आपल्या मुलांना सांगितलं परीक्षेला बसू नको. म्हणतो का आपण आपल्या परीक्षा नको देऊ? परीक्षा चांगली आहे ना. परीक्षेतून आपल्याला कळतं आपल्याला किती सामर्थ्य आहे. आपण किती हुशार आहोत. मग देव म्हणतो परीक्षेत आणणं कसं म्हणता तुम्ही? आणि त्यांनी अब्रामाची परीक्षा घेतली आणि तो पास झाला. देव परीक्षा घेतो. मग तुम्ही कसं म्हणता परीक्षेत आणू नको? काहीतरी परीक्षा म्हणजे नुसतं टेस्टिंग नाही आहे. त्यामध्ये ट्रायल्स असतात. काही बाकीचे अडखळणं असतात, ज्यातून तुम्हाला जावं लागतं. देवाकडून तू आमची ट्रायल घे बाबा, परीक्षा घे बाबा, पण इतकी पण नको घेऊ, की जे आम्ही आमच्या सहनशक्ती पलीकडे. आणि देव म्हणतो ना, तुमच्या सहनशक्ती पलीकडे नाही होऊ देणार हो. तुम्हाला मी पुरवणार आहे. देव आश्वासन देतो आणि म्हणतो, हो, अशी प्रार्थना करा. मग असं आहे, दुसरं आता परीक्षा झाली. आता दुसरं आहे मोह. देव मोहात पाडतो का? तो म्हणतो पाप करा म्हणून? नाही म्हणत ना. मग परंतु तुम्ही एक लक्षात घ्या, पवित्र शास्त्रात वाचा, येशू ख्रिस्ताला मोहात कोणी पाडलं? असं म्हणता येईल ते वाचा. पवित्र आत्मा त्याला घेऊन गेला टेम्पटेशनसाठी. कोणी पाडलं? देवाने, पवित्र आत्मा. हे सत्य आहे, विसरता येणार नाही. आणि जर तुम्ही 1 कोरिंथ 5 आणि 5 मध्ये वाचाल, देह स्वभावाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे, अशा हेतूने की आत्मा प्रभूच्या दिवशी तारला जावा. तुम्हाला सैतानाच्या हाती देवाने सुपुर्द याकरता घेतलेला आहे की तुम्ही सुधरावं. तुम्हाला मोहात यासाठी पाडलं, त्या व्यसनात यासाठी पाडलं आणि तो त्यातून तुम्हाला बाहेर अद्याप काढायला तयार नाही, की तुम्हाला त्याचा अनुभव यावा की ते किती वाईट आहे. तुम्हाला सामर्थ्य यावं, तुम्हाला तो पश्चातापाचा आत्मा निर्माण व्हावा आणि तुम्ही देवापासून आपण देवाकडे असंच मागायला पाहिजे, देवा, या मोहापासून मला जर वाचवायचं असेल, हे येतील माझ्या जीवनात, पण हे मी करू शकणार नाही तुझ्याशिवाय. देवा, मला तुझी गरज आहे. कारण या मोहामध्ये कोण इन्व्हॉल्ड आहे? सैतान. म्हणून त्यांनी पुढे काय म्हटलंय? आम्हाला वाईटापासून सोडव. वाईट, इव्हिल काय असतो? हा विचार आहे? कल्पना आहे? नाही. वाईट ही व्यक्ती आहे. आम्हाला त्या व्यक्तीपासून सोडा, ज्याला आम्ही इव्हिल म्हणतो किंवा वाईट म्हणतो. ही सैतानाच्या विरुद्ध प्रार्थना. आम्हाला मोहात पाडणारा सैतान आहे. आम्हाला अशा परीक्षेत नेणारा सैतान आहे, जे त्यांनी योबाच्या बाबतीत केलेला आहे. अशा वेळेस आम्हाला जर सुटका पाहिजे असेल, तर आम्हाला या सैतानाच्या जाळ्यापासून सुटका पाहिजे. सैतानापासून सुटका पाहिजे आणि मी सैतानापासून सुटका करू शकत नाही देवा, म्हणून मी तुझ्याकडे भीक मागतोय की मला सोड. बघितलं प्रार्थनेचं वैशिष्ट्य? प्रार्थना कुठून सुरुवात झाली? स्वर्गापासून, देवापासून. कुठं संपते आहे? सैतानापर्यंत. पृथ्वीवर आली. सुरुवात स्वर्गातून, आलो पृथ्वीवर. बघा डायमेन्शन बघा. कारण पृथ्वीवर आपण राहतो. स्वर्गात जाऊ तेव्हा जाऊ. आज पृथ्वीवर आहो, म्हणून ही गरज आपल्याला फार महत्वाचा आहे. शेवटचं म्हणून मी 1-2 मिनिटात संपवतो बाळासाहेब. हे पेटिशन आहे आणि शेवटची प्रार्थना नाही आहे. इतकी प्रार्थना आपण केली, देवाचे आभार मानायचे की नाही? हे स्तुतिगान आहे. कारण राज्य, सामर्थ्य व गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. हालेलुया. देवाचं गौरव करायचे आणि गौरव या 3 शब्दात झालं पाहिजे. आता प्रार्थना केली आमच्यासाठी, देवासाठी, आमच्या क्षमेसाठी, सैतानापासून सुटका मिळण्यासाठी. आणि आता प्रार्थना करतोय, देवा तुझं राज्य येऊ. तुझं राज्य म्हणजे सामर्थ्य. आणि कोण आहे? राज्य राजाशिवाय चालत नाही. राजा लागतो राज्यात.
आपला देव राज्य करतो. आणि पवित्र शास्त्र काय म्हणतो? ही इज ऑन थ्रोन. तो त्या सिंहासनावर बसला आहे. काही लोक म्हणतात, माझी तर हॉटलाईन आहे देवाबरोबर, दुसरीकडे फोनवर देव बसलेला आहे. म्हटलं, फोनवर देव बसत नाही, देव राजासनावर बसला आहे. त्याच्याकडे त्याला, तो राजासनावर बसला तरच तुमचे फोन अटेंड करू शकेल, तरच त्याला अधिकार आहे ध्यानात. आणि दुसरं, त्याच्या सामर्थ्य आहे. स्तोत्र 62:11 म्हणताय, सामर्थ्य देवाचे आहे, ती आहे आमची आश्वास. राज्य तो आहे आमचा विश्वास. आणि गौरव म्हणजे त्याला पब्लिकली चार चौघात त्याचं गौरव करणं. प्रेज द लॉर्ड. लाज वाटते आम्हाला बोलायला चार चौघात. बाकीचे सगळे बोलतात, आम्ही प्रेज द लॉर्ड चार चौघात बोलत नाही. हे गौरव करणं नाहीये. देवाला जे योग्य ते द्या. जर देणार नसेल, स्वतःला मान घेणार असाल, तर नबुकदनेश्वराचं काय झालंय? त्यांनी राजवाडा बांधला आणि त्याला वाटलं काय मोठं गोष्ट केली. आणि ज्यावेळेस त्यांनी स्वतःचा गौरव करायचा प्रयत्न केला, ते जनावर झाला, नख मोठी झाली, केसाळ झाला. त्याला कळलं की देवाच्या गौरवापुढे आपलं गौरव काही नाहीये. हेरोद ज्यासमोर पौलाची चौकशी झाली, तो स्वतःचा गौरव करत होता, तो किडे पडून गेला. ज्यांनी ज्यांनी देवाच्या गौरवाचा अपमान केला आणि ते गौरव स्वतः घ्यायचा प्रयत्न केला, ते नष्ट. देवाच्या प्रिय मंडळी, इथं मी थांबणार आहे. मला माहिती आहे वेळ जास्त झाला आहे, परंतु ही प्रार्थना अत्यंत मोलाची आहे. खरं म्हणजे फार माझ्याकडे होतं सगळं द्यायचं, सगळं तुमच्या पुढे द्यायचं पूर्ण. ते असतं ना, कोणीतरी जेवायला येतं, माझ्या बायकोचा स्वभाव तसा आहे, ते कोणीतरी जेवायला येतो आणि मग हे घ्या ना, ते घ्या ना, ते घ्या ना. आणि तसा काहीतरी प्रकार माझा झाला आहे. मी तुम्हाला भरपूर काही हे घ्या ना, ते घ्या ना. मला माहित आहे ते पचलं पण पाहिजे. तर जास्त जर दिलं असेल, क्षमा करा. परंतु एक आहे, देवबाप तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देव तुमच्या बरोबर आहे. ही प्रभूची प्रार्थना आहे. हे युद्ध आहे, खेळाला खेळत राहावं लागणार आहे. प्रार्थना काही ऐकल्या जातील, काही ऐकल्या जाणार नाही. परंतु या युद्धावर तयार राहा आणि म्हणत राहा, हे आमच्या स्वर्गातील बापा. देव बापा आपणास आशीर्वादित करो. थँक यू सो मच. गॉड ब्लेस.